नमस्कार, हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. त्याचं नाव आहे द रोम डायरी. तर मित्रांनो, आज आपला आहे डे 2 इन पुणे. तर आपण पहिल्यांदा राजीव गांधी झू पार्कला जाऊन आलो. तर तिथला ब्लॉग तुम्ही आधी बघितलाच असेल. तर आता आपण जाणार आहे कात्रज फिरणार आहे. कात्रजमधलं आता आपण इस्कॉन टेम्पलला जाणार आहे. तर तिथलं आणि आता दिवसभर जे करणार आहे ते आपण ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. तर बघत राहा. तर आम्ही सुरुवातीला PMPLने इस्कॉन टेम्पलला गेलो. कात्रज चौकापासून 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर हे टेम्पल आहे. जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा ते बंद होतं. 4:30ला उघडणार होतं. मग आम्ही थोडा वेळ वाट बघितला आणि उघडल्यावर आत प्रवेश केला. खूप मोठी भव्य दिव्य अशी इमारत, सोबत पूर्णपणे मार्बलने बनवलेले पूर्ण स्ट्रक्चर, स्वच्छता. आतमध्ये गेल्या मन अगदी प्रसन्न झालं आमचं. पुढे आतमध्ये जाताना प्रवेशद्वारातच एक छोटीशी दिदी स्वागतासाठी उभी राहिली होती. ती खूप आदराने राधे कृष्ण म्हणत होती सगळ्यांना. आम्ही पण आत गेलो. माझं खरंच सगळ्यांना सांगणं आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांतता हवी असेल तेव्हा तेव्हा एकदा काही मिनिटे तिथे जाऊन बसा. तुमचा मूड फ्रेश होईल. एकदम पीसफुल वातावरण होतं तिथे. के लिए समय कैसे निकाले? यस, हाँ, वेरी गुड. तालियां. आपका नाम? एक सेकंड. तालियां. आपका नाम? श्रवण प्रभु जी के लिए जोरदार तालियां. बहुत जबरदस्त जवाब दिया उन्होंने. मेडिटेशन. मेडिटेशन सुना है? किस किस ने सुना है ये शब्द मेडिटेशन? मेडिटेशन शब्द नहीं सुना किसी ने? ध्यान. ध्यान हिंदी में बोलते ध्यान. ध्यान किस किस ने सुना है? मेरी आवाज आ रही है ना? पूरी शक्ति लगा के जोर से उत्साह से सभी बोलिए, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अभी आखिरी बार बोलेंगे, सभी बोलिए जोर से, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. श्री श्री गौर निताय की जय. श्रील प्रभुपाद की जय. सभी आगे आ सकते हैं दर्शन के लिए. और दर्शन के बाद पुढे जिथे जप करण्यासाठी माळांची वाटप चालू होती. एक छोटा फॉर्म भरून घेतला आमच्याकडून आणि मग आम्हाला माळा दिली. ये पढ़ा आपने? नाही. पढ़ लीजिए. ये आपने संकल्प लिया. हाँ, आपने 2 माला लिखा है, 2 माला रेगुलर करना पड़ेगा. आपको पता है माला कैसे करते हैं? ऐसे यहाँ पे मंत्र लिखा है. हाँ, ये मंत्र यहाँ पे लिखा है. ये वाला बीच छोड़कर आपको बोलना है. और ये पूरा
त्यानंतर तिथेच जवळ असलेल्या प्रति तिरुपती बालाजी मंदिरात आम्ही गेलो. खूप सुंदर नक्षीकाम असलेलं हे मंदिर देखील खूप शांत होतं. मंदिरात प्रवेश करताच शांतता असल्याची जाणीव आली. पुढे तेथेच एक क्विज ठेवली होती जी की आध्यात्मिक ज्ञानावर होती. ती आम्ही दिली. त्यातून तुम्ही अध्यात्माशी किती कनेक्टेड आहात हे समजतं. क्विज बघू शकता. इस्कॉनच्या हिस्ट्रीबद्दल सांगायचं तर इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, म्हणजेच आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मूर्त संघ. याची स्थापना 1966 मध्ये स्वामी प्रभुपदा यांनी केली होती. पुढे तिथे काढलेले सुंदर चित्र बघून आम्ही तिथून निघालो. पुढे आम्हाला तिथे जवळ असलेले श्री स्वामीनारायण टेम्पलला भेट दिली. ते देखील खूप सुंदर, शांत आणि खूप भक्तिमय असं मंदिर होतं. जागोजागी खूप सुंदर अशा मूर्ती होत्या. त्यानंतर काही वेळाने आम्ही शिवाजीनगर येथे कृषी महाविद्यालयात गेलो. तिथे आमचे मित्र होते आणि आमच्या ॲग्रीच्या फील्डमध्ये सगळ्यांचं स्वप्न असतं इथे ॲडमिशन घ्यायचं. तसंच आमच्या दोघांचं पण होतं, पण ते नाही होऊ शकलं. पण 3 वर्षानं का होईना ते बघितलं तरी. शिवमच्या मित्राने आम्हाला पूर्ण परिसर फिरवून दाखवला. खरंच भारी वाटलं तिथे फिरून. आम्ही तिथले सगळे सेक्शन बघितले, मित्रांना भेटलो आणि मग थोडा वेळ FC रोडवर फिरून परत दादाच्या रूमवर गेलो. तर आज सुरुवातीला आपण जे कात्रजमध्ये असलेले इस्कॉन टेम्पल आहे तिथे आपण गेलो होतो. तर तुम्ही बघितलं असाल तेथील शांतता, शांतिमय वातावरण, तेथील स्ट्रक्चर वगैरे सर्व तुम्ही बघितलं असाल. त्यानंतर आपण श्री स्वामीनारायण टेम्पलला पण गेलो होतो. मग शेवटी आपण नंतर शिवाजीनगरमध्ये असलेले कृषी महाविद्यालय येथे पण गेलो होतो. तेथे कृषी महाविद्यालय आपण पूर्णपणे बघितलं. आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि थँक्स फॉर वॉचिंग. तर आतासाठी सायनिंग ऑफ फ्रॉम माय साईड.